नागपुर में इस वक्त जबरदस्त हंगामा, शिवसेना का उग्र प्रदर्शन जारी। संतोष देशमुख के हत्यारों को फांसी देने की मांग तेज। नागपुर गांधी पुतला चौक पर इस वक्त हालात गर्म है। सैकड़ों शिवसैनिक जुटे हुए हैं और उनका साफ कहना है कि अब कोई रियासत नहीं होगी। प्रदर्शनकारी सरकार पर दबाव बना रहे हैं और उनकी मांग है कि संतोष देशमुख के हथियारों पर कड़ी कार्यवाही की जाए। सरकार कब तक चुप बैठेगी? हम न्याय चाहते हैं। अगर फैसला नहीं हुआ तो हम बड़ा आंदोलन करेंगे। फाशी द्या, फाशी द्या। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जेवढे सर्व आरोपी असतील त्यांना सर्वांना फाशी द्या, फाशी द्या। भैया गांधी पुतला चौक, फाशी दो, फाशी दो। संतोष देशमुख के ऊपर शिवसेना का जो आंदोलन है, महाभारतामध्ये आपलं संस्कृती आहे, आपलं आपण हिंदू म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये आहे। एखाद्या शत्रूला जेव्हा आपण शत्रुत्व असते आणि त्यानंतर मृत्यू झाला असतो तर आपण त्याला देव मानतो, पण या ठिकाणी एखादी व्यक्तीचे क्षुल्लक कारणावरून तुम्ही इतकं मोठं त्यांच्यावर आघात करता, त्यांचा जीव घेता आणि त्याच्यावर ही तुम्ही संतुष्ट होत नाही आणि त्याच्यावर तुम्ही लघवी करता, म्हणजे ही कुठली मानवी प्रवृत्ती आहे? शरम वाटण्यासारखी गोष्ट महाराष्ट्राला आहे। आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रात आपण राहतो आणि असे लोक त्या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला शरम त्या ठिकाणी वाटते। म्हणून शिवसेना नागपूर जिल्ह्यातर्फे माननीय एकनाथभाई शिंदे आमचे जे मुख्य नेते आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आता गोष्टी घडायला लागल्या आहे। आंदोलन सुरू आहे आणि आमची नागपूर जिल्हा शिवसेनेतर्फे ही मागणी आहे की असं कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी म्हणजे फाशीच झाली पाहिजे, जेणेकरून इतरांना या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात येईल की महाराष्ट्राचे जे सरकार आहे, आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब जी इतके अनुभवी आपले नेते आहे आणि सरकार ते चालवत आहेत आता आणि गृहमंत्रालयसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांनीच हे जो त्यांचा राजीनामा आहे तो घेतलेला आहे, त्याच्यावर कारवाई होत आहे आणि फाशी झाली तरच आपल्याला संतुष्टी या महाराष्ट्रातील लोकांना मिळेल असं आम्हाला वाटतं।